सरपंच साहेब या नाणेपैकी करूया पाहिजे नाना. चला कॉलिंग होईल. माथेरान आणि चापाळ या ठिकाणी मात्र तामसाई संघ नाणेपैकी जिंकलाय. डिसिजन कळवा. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. आणि प्रथम मात्र फलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय अर्थात या माथेरान या टीमला. चला स्पीडअप करत आपल्याला सामना पाहायला मिळेल. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सचिन दक्षिण माथेरान त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय वाघोबा तामसई. मेगा फायनल मध्ये दाखल झाले आपण पाहतोय अष्टविनायक चिकनीजवाडी संघ. अभिनंदन. फार चांगले लक फॅक्टर त्यांच्या वाटेला आला आपण पाहतोय. कालची रात्र अक्षरशः गाजवल्या. 6 मध्ये 3 ची गरज होती क्वालिफायर मॅच मध्ये. त्या ठिकाणी अनिल बागने 6 चेंडूमध्ये 3 धावा बनवू दिल्या नाही आणि आज देखील दहिसर टीमला परास्त केल्या आणि तिथून मात्र फार चांगला खेळ राहिला आपण पाहतोय. चला तामसी संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. 2 षटकांचा आपण पाहतोय. चला तामसी संघ थोडं कॉपरेट करा आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 2 षटकांचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला सचिन दक्षिण माथेरान आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जे वाघोबा तामसई. हॅलो हॅलो सामना 2 षटकांचा आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मंगलवीर आणि त्याच्या साथीला राज सिद्धला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती या. हॅलो 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 दोन षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अजय भस्मा. समोर सामना करेल मंगलवीर आणि त्याला साथ देईल राज सिद्ध. ही सलामी
सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, बिग हिट. हा पहिला तडाखा, शानदार षटकार. ज्या रीतीने फटका सजवला त्यानंतर मात्र त्यांच्या टीमचं संगीत आपण ऐकला. तामसई टीम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजय बसमावरती आक्रमण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमालीचा फटका सजवला, त्या ठिकाणी शतक्षण तैनात या आणि अप्रतिम झेल टिपला जाईल. संपेल फलंदाज मंगलवीर जखेल, विकेटचा पतन, पहिला धक्का. प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये या. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो संघाची टोटल धावसंख्या 6 अंकावरती या. बघा दुसरा माईक जर का कुणाकडे असेल तर मात्र मंचकाशी घेऊन यायचं आहे. आपण नवीन फलंदाज प्रभाकर उघड्या वॉर्निंग स्ट्राईकवरती आपण पाहतोय. थँक्यू. काही हरकत नाही. या प्रेक्षक वर्गांची मात्र प्रतिक्रिया जाणून घेतली जाते. आपण पाहतोय वाकसरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज अजय बसमा पुन्हा एकदा सज्ज होईल राईट मोर द विकेटना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची टॉपेज, मात्र चेंडू भूमीला दान होईल. तोपर्यंत एक सिंगल, तर कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न, डेंजर झोनला फलंदाज. इथून मात्र पंच सांगतील. तिसऱ्या पंचांकडे मात्र यावेळेस रेफर केलं जाईल आणि इथून टेक्निकल रूम मध्ये ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. रनआउटचं शिकार ठरेल. धक्का क्रमांक दुसरा जे वाघोबा तामसई टीम आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार व्हायला, त्यानंतर मात्र 2 विकेटचं पतन, मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज प्रवीण यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहतोय 2 षटकांचा सामना. आपण जर का पाहिलं गेलं 2 षटकामध्ये चांगले धावसंख्या बनवावी लागेल तामसई टीमला, कारण समोर देखील तेवढंच ताकदवर संख्या सचिन दक्षिण मात्र संघाला आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र गुडलँड स्पॉट वरची सफर, प्रचंड वेगवान चेंडू राहिला आणि इथून मात्र द्वार चेंडू संघता फार चांगला कमबॅक करून दिला. मंगळवीरनं सुरुवात अप्रतिम दाखल होती, मात्र त्याला देखील जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉर्ट ऑफ लेन, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू दरम्यान रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत सिंगल कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील यावेळेस सहज रीतीने कम्प्लीट केल्यात आणि 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 अंकावरती. अद्यापर्यंत अंतिम चेंडू या षटकातील मात्र फेकणं बाकी असेल आणि अंतिम चेंडूवरती जर का मोठ्या फटक्याची मोहर लावल्या तर एक चांगली धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अंतिम चेंडू या षटकातील पंच आमच्याकडे वळालेत. पंच आम्हाला सांगेल इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाबेनं संघाची धावसंख्या पुढे सरकीला आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती. चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळाल्या, कारण 2 षटकामध्ये 20 धाबा जरी बनल्या तरी देखील एक चांगली फायटिंग आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, मात्र पाहावं लागेल स्विंग अँड मिस. इथून मात्र षटक क्रमांक पहिले संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 10 अंकावरती जे वाघोबा तामसी संघ आपण पाहतोय.
अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रामवीरला आपण पाहतोय. समोर राशिद संघाचा प्रमुख ड्रमकार फलंदाज. अद्यापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही. अवघे 6 चेंडू नो स्ट्राईक एंडवरती राहिला आहे. मात्र इथून स्ट्राईक मिळाल्या कशा रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. शॉर्ट प्लेन अप्रतिम फटका सजवला पाहावं लागेल त्या ठिकाणी. अजय बसमा लाजबाब क्षेत्ररक्षण पैकी देखील अचूक आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने 11 धावा धावपटल्यावरती लागले गेले आपण पाहतोय. आणि इथून 5 चेंडू गणित कशा रीतीने धावसंख्या बनवली जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. आज आमच्या समेत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये मनोजी पसाले यांना आपण पाहतोय. सातत्यानं समालोचन क्षेत्रातील एक फार चांगलं नाव आपण पाहिलं गेलं. मात्र आज कुठे गावीना त्यांच्या गावातील संघ खेळतोय त्या अनुषंगानं मात्र आज टेलमॅनच्या भूमिकेमध्ये आमच्या समेत जोडले गेले आपण पाहतोय. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. यापैकी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अनिलजी खैर आपण जर का कुठे असाल तर मैदानाच्या आतमध्ये मात्र ताबा घ्यायचा आपण पाहतोय. अनिलजी खैर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मैदानाच्या आतमध्ये त्वरित ताबा घ्यायचा आपण पाहतोय. तर आले गेले तर आपण पाहतो गोलंदाजावरती थोडंसं का होईना आक्षेप घेतला गेला आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 13 या अंकावरती. पहिल्या पूर्वार्धातील अद्यापही 5 चेंडूचा खेळ मात्र उर्वरित आपण पाहतोय. आणि इथून राजसीची जर का बॅटिंग चालली तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या येईल. मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध आउट ऑफ द पार बिग हिट हा शानदार षटकार. बात्या रामवीरचं स्वागत केलं षटकाराने आपण पाहतोय. आणि संघाची टोटल धावसंख्या 19 अंकावरती. तामसे टीमला देखील माहिती एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल तरच मात्र चांगली फाईट दिली जाईल मात्र टीम समोर. आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा बिग हिट षटकार. मात्र मॅचचा आनंद घेतात त्यांचंही करूया स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका मिळेल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र पाहावं लागेल. इथून मात्र रिस्की धाव पंचामाला सांगतील या चेंडूवरती धाव मिळेल की नाही. अनेक सारे प्रश्न यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि इथून विकेटचं पतन फलंदाज बाद होईल. प्रवीण बॅक टू द डगआउट. आपल्याला प्रेमाची आणि कळकळीची विनंती आहे. बघा स्पर्धा मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आल्या. इथून मात्र ज्या कोणी प्रेक्षक वर्गांना शेकोटी पेटवल्या कृपया करून शेकोटी विजवायच्या. जर का आयोजक तिथपर्यंत पोहोचले तर आपल्याला अपमान सहन करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश उघड्या यावेळेस मात्र दाखल झाला आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. राजसीचा विचार केला गेला फार चांगली बॅटिंग केली. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा नाबाद खेळ साकारले मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दिलगिरी व्यक्त करता आपण पाहतोय या ठिकाणी. क्षमा असावी अंतिम एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन आणि इथून पाहावं लागेल. पंचांकडे दाद जरूर मागितल्या मात्र पंच सांगतील पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 26 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि 27 धाबीचा टार्गेट सेट केला आपण पाहतोय.
आपण पाहतोय आव्हान थोडस कठीण आहे, मात्र मात्र संघ देखील तेवढ्याच ताकदवर संघ आहे. मात्र त्यांच्या समोर या 27 धावा कितपत महागात पडतील येणारा काळ आणि वेळ सांगून जायला आपण पाहतोय. मेगा फिनाले मध्ये दाखल झाला चिकनी जिवाडी संघ, त्यांचं देखील आभार व्यक्त करेन ज्या रीतीनं या स्पर्धेमध्ये लक फॅक्टर घेऊन उतरला आपण पाहतोय. त्याने घेतलेली मेहनत कालची रात्र अक्षरशः गाजवली आपण पाहतोय. 6 चेंडूमध्ये 3 धाबेची गरज असताना अनिल वाघनर जे फेकलेलं निर्णायक षटक आणि तिथून मात्र सामना जिंकला होता आपण पाहतोय. आणि तिथवरचा प्रवास आपण जर का पाहिला गेला लकी ड्रॉ मध्ये देखील त्यांना बाय मिळाल्याने तिथून थेट मेगा फिनाले मध्ये दाखल झाला आपण पाहतोय. चला बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल सलामी जोड्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय बसमान त्याला साथ देईल. रामवीरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा प्रमुख अस्त्र यावेळेस मात्र प्रभाकर उडेल आपण पाहतोय. 12 मध्ये 27 वाचवायच्यात जे वाघोबा तामसर टीमला, तर एका बाजूला सचिन 11 मात्र टीमला 12 मध्ये 27 बनवायच्यात. कोणताच संघ मेगा फिनाले मध्ये अष्टविनायक चिकनीजवाडी या टीमच्या अगेन्स्ट लढेल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल आपण पाहतोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून विजयाच्या भरभरून शुभेच्छा असतील. सामन्याला सुरुवात होईल. सेकंड हाफ मधील हा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र फेकला जाईल. बॅटची टॉप एज टिपला जाईल जेल. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये 0 धाव सोय करते तंबूच्या आश्रयाला. बिग विकेट डाऊन आणि मोठा धक्का लागेल सचिन 11 मात्र टीमला. फलंदाज बाद होईल अजय बसमा. बॅक टू द डगआउट. वन डाऊन साठी नवीन फलंदाज योगेश पारधी मैदानाच्या आतमध्ये. संघाचा प्रमुख फलंदाज बाद झाला. 0 धाव संख्येवरती. इथून मात्र या धावांचा पाठलाग केला जाईल का? रामवीर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मात्र पूर्णपणे अशा पल्लवीत राहतील आपण पाहतोय. 11 चेंडू समीकरण असेल 27 धावांचा. प्रभाकर उघडेचं कौतुक करेन योगेश पारधी अनुसार फलंदाज आपण पाहतोय. पुढचा चेंडू लेफ्ट मोर द विकेट ना आडव्या बॅटनं क्रॉस लाईन फटका सजवला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत. या मॅच मध्ये मात्र 100% एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून. तामसर टीमला देखील माहिती आहे एका धावेची किंमत काय आहे. कारण ज्या ठिकाणी आम्ही सामना पाहिला होता पहिल्या रात्रीमध्ये दोन्ही टीमला एका चेंडूमध्ये एका धावेची गरज होती आणि एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना ती धाव बनवू दिली नव्हती. आपण पाहतो दीपक बसमाला आम्ही पाहिलं होतं ऑन स्ट्राइक वरती. जे दीपक बसमाना सामना जिवंत ठेवला होता मात्र एका चेंडूमध्ये एक धाव मात्र बनवू शकला नव्हता आणि तिथून मात्र जो विजय स्वीकारला आपण पाहतोय तामसर टीमला. आणि अद्यापर्यंत अंतिम टप्प्यामध्ये फार चांगला खेळ आपण पाहतोय. शॉर्ट टॉप लेन पंचामाला सांगेल एटीचा वाईट चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त झाली आणि इथून या चुका मात्र टाळाव्या लागतील. मिळाली एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साईने संघाची टोटल धाव संख्या 2 अंकावरती. 10 चेंडू 25 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रामवीर कडून मात्र अपेक्षा वाढल्या असतील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रचंड वेगवान चेंडूची सफर. विकेट किपरला बिग होत यावेळेस मात्र डायरेक्टचा प्रयत्न मात्र बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत आपण पाहतोय 1+1 अशा मिळतील या 2 धाबा. कुठे का होईना धाबांसाठी संघर्ष केला जातो जरूर आपण पाहतोय. आणि या 2 धाबीने संघाची टोटल धावसंख्या 4 अंकावरती. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 10 चेंडू आणि अद्यापही 23 धावसंख्येची गरज असेल. दहा चेंडू आणि 23 समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर विकेट ना मात्र तयार होत असताना बॅटची टॉप एज
एफर्ट ला जवाब आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होता आपण पाहतोय. सेकंड स्लिप मध्ये पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस पाहावं लागेल. 2 तर कम्प्लीट केल्यात आणि तिसरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल का? मात्र 2च धावेवरती मात्र समाधान मांडलं जाईल आपण पाहतोय. तर यावेळेस मात्र रनआउट मात्र चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र यावेळेस रेफर केलं जातं आपण पाहतोय. फलंदाज पॉपिंग रेस मध्ये सेफ असेल आपण पाहतोय आणि नॉट आउट. तर निश्चित स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. यावेळेस मात्र हाईट प्रॅक्टिससाठी आपल्याला पुन्हा एकदा मात्र टेक्निकल रूमचा मात्र इथून थोडस का होईना मात्र वापर करावा लागेल आपण पाहतोय. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतो. ज्या अनुषंगाने चेंडूचे सफर राहिले आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये यावेळेस मात्र तपासणी केली जाते आपण पाहतोय. आणि यावेळेस मात्र सांगितले जाईल की यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू मात्र इथून गमावला गेला आपण पाहतोय. आणि या चेंडूवरती पंच धावा किती होत्या? 2 धावा आपण पाहतोय. आणि संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 6 अंकावरती समीकरण 9 चेंडू आणि 21चा आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रभाकर उघड्या अप्रतिम गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मात्र गोल्डन स्पॉट वरची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तामसे संघ मात्र विजयाच्या समेत मात्र गवस निघालेला आपण पाहतोय. अष्टविनायक चिकणीचवाडी संघाचं कौतुक करेन. ज्या रीतीने आपण जर का पाहिलं गेलं एक्स्ट्रा बॉल मधून हा संघ पुढे आला आणि आपण पाहिलं गेलं टॉप 2 मध्ये त्यांची निश्चित स्वरूपात जागा पक्की झाली आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 21चं समीकरण. अजय बसपा बाद झाल्यानंतर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी प्रयत्न डायरेक्ट हिट. या चुका आपल्याला भरपूर मागात पडतील. आणि या वेळेस मात्र दुसरीचा प्रयत्न 2 धावा तर कम्प्लीट केल्यात पाहावं लागेल. ज्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेलं बाईकच्या स्वरूपात या 2 धावा आणि 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या 8 अंकावरती समीकरण थोडस का होईना सोपं होत असताना 7 चेंडू आणि अजूनही 19 धावसंख्येची गरज असेल. सात चेंडू 19 धाबा 8 धाबा धावपटल्यावरती लागले गेल्यात. हा चेंडू फार निर्णायक राहील या षटकातील आपण पाहतोय. समोर योगेश पारदिया. योगेश साठी जबरदस्त फटका आपण पाहतोय. फाईनल ग्रीजनला टार्गेट केलंय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी संजीवनी देणारा हा संघर्षाचा शानदार चौकार. षटकामध्ये 6 चेंडू आणि गरज असेल 15 धावसंख्येच्या. कोणता गोलंदाज स्वतःवरती विश्वास ठेवेल हे देखील पाहावं लागेल. निश्चित स्वरूपात संघाचा संघनायक राजसीतला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती 6 मध्ये 15 धावा वाचवेल का रामवीर आपल्या टीमला एखादी सामना जिंकून देईल हे देखील पाहावं लागेल. मात्र एवढं सोपं असेल का राजसीतच्या अगेन्स्ट मोठे फटके लगावणं हे देखील पाहावं लागेल. 6 मध्ये 15 बनवायच्यात तर एका बाजूला 6 मध्ये 15 वाजवायच्यात. पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये
कोणता संघ मेगा फिनाले मध्ये दाखल होईल. अष्टविनायक चिखलीची वाडी संघ देखील वाट पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळ त्यांना देखील उत्सुकता लागली आहे. कोणत्या संघाबरोबर त्यांना आज खेळण्याची संधी मिळेल. अतिशय वेगवान चेंडूची सफर अपील भरपूर पाहायला मिळाल्या. पंचांना मात्र अपील इथून उचलून धरल्या. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट क्रमांक दुसरा या वेळेस मात्र तंबूच्या श्रेयाला. इथून मात्र कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला जाईल आपण पाहतोय. यावेळेस निश्चित स्वरूपात ओमकार पारदीला आपण पाहतोय. सातत्यानं आपण जर का पाहिलं ओमकार पारदी सलामीसाठी येत असतो. आज जी रणनीती लागली आहे मात्र टीमना कुठे का होईना तर रणनीतीवरती पाणी फिरलं अक्षरशः आपण पाहतोय. मात्र समीकरण अद्याप बॅलन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि तब्बल 15 धावसंख्येच्या इथून मात्र गरज असेल आपण पाहतोय. 5 चेंडू 15 धाबा. समोर फलंदाज ओमकार पारदीला आपण पाहतो. क्षमता भरपूर मोठी आहे मात्र सिद्ध करावं लागेल स्वतःला आपण पाहतोय. गोलंदाज राशिद राईट मोर द विकेटनं फार चांगला चेंडू फेकलाय. सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न जबरदस्त क्षेत्रक्षण डेंजर झोनला फलंदाज योगेश पारद्या बॅक टू द डगआउट. रनआउटचा शिकार ठरलाय. विकेटचा पतन धक्का क्रमांक 3 12 या आकड्यावरती. जीते की चाल बाज नवीन फलंदाज नितीन वीर आपण पाहतोय. 4 चेंडू 14चं समीकरण. ओमकार पारदेकडून अपेक्षा वाढल्या असतील. जर का सामना जिंकून दिला मात्र टीमला तर निश्चित स्वरूपात या फलंदाजाचा देखील स्तुती जरूर केली जाईल आपण पाहतोय. मात्र एवढ्या सहजासहजी ते शक्य होईल का. शॉर्ट ऑफ त्यावरती चपराक गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार. हा शानदार संघर्षाचा दमदार चौकार. चेंडू समीकरण राहिले 10 धावसंख्येची इथून मात्र गरज असेल. एखादा डॉट चेंडू तामसर टीमला मॅच मध्ये जिवंत ठेवेल. एखादा विकेट पुन्हा एकदा मात्र विजयाच्या समीयत मात्र संघर्ष करण्यास भाग पडेल मात्र टीमला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर अपील जरूर राहिली गेल्या मात्र इथून पंच सांगतील निश्चित स्वरूपात हा डॉट चेंडू क्या बात या कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज असेल. 2 चेंडू आणि कंपल्सरी 10 धाबा. या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका लगवला तर सामना अंतिम चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर का डॉट आला तर एकतर्फी सामना होईल यात मात्र शंका नाही. या पाहावं लागेल फटका सुंदर सजवला लॉंगांचं क्षेत्रक्षण. काळीरामला पाहतोय चुकी कोणत्या प्रकारची नसणाऱ्या बघा राजसीचं एफर्ट मैदानाच्या आतमध्ये त्याला माहिती आहे सामना किती महत्वाचा आहे. कारण समोर आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक दादा संघ आणि त्या संघाला पराभवाच्या छायामध्ये जरूर घेऊन आलाय. अंतिम 1 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. एखादा खराब चेंडू मॅचचं चित्र बदलवेल आपण पाहतोय मात्र तसं घडणार नाही. या कारण राजसीदला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती एक इतिहास रचला जातो मैदानाच्या आतमध्ये. समोर आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील आपण पाहतोय सचिन इंग्लंड मात्र टीमला मात्र नमवण्याचा एक पाऊल दूर आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मात्र आपण पाहतोय आणि सामना जिंकलाय. जेव्हा गोवा तामसर संघ अभिनंदन मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय.
संपर्क साधायचा आहे. तर त्या अगोदर दोन्ही टीम्सला विनंती असेल सर्व प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जायचं खेळपट्टीवरती लाईन अप करायचं आपण पाहतोय. त्या ठिकाणी टॉस केला जाईल आपण पाहतोय. या स्पर्धेची सुरुवात आपण पाहिली